उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरती नाराज. जनतेची कामं करा, मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या. एकनाथ शिंदेंनी काही मंत्र्यांना सुनावल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरले. सुनेत्रा पवारांनी गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका. काँग्रेस खऱ्या अर्थानं मतिभ्रष्ट झाली आहे. एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय. काँग्रेसनं जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. सुनेत्रा पवारांवरती काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या वक्तव्यावर पत्रकार परिषद घेणार. वेळ आल्यावर बोलेन. काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं उत्तर. अजित पवारांची राष्ट्रवादी आज काँग्रेस विरोधात मुंबईतल्या काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करणार. काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक. झिशान सिद्दीकींच्या नेतृत्वाखाली दुपारी 3 वाजता आंदोलन होणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवरती ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता. सूरज चव्हाणांसह पदाधिकाऱ्यांनी काल काँग्रेस कार्यालयात आंदोलन केलं होतं. आंदोलन केल्यानं ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळं फासायला हवं होतं. भाजपचे नेते प्रसाद लाड यांची सपकाळांवर टीका. अशी वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रसाद लाड यांचा इशारा. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशी चाकणकरांची अवस्था असून तुमचे खरात बाबा बलात्कारी आणि तुम्ही काँग्रेसला संस्कृती शिकवावी का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता तिवारींची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका. सिद्धिविनायक मंदिर कथित दान चोरी प्रकरणी ऑडिटचे आदेश. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिटचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. 5 वर्षात दानातून आलेल्या पैशांचे आणि दागिन्यांचे ऑडिटचे आदेश. सूत्रांची माहिती. आपण सेवक आहोत, मालक नाही. शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र. मालक बनाल तर पुढील निवडणुकीत 9-11 व्हाल. केडीएमसीमधील पक्षातील नगरसेवकांना शिंदेंचं मार्गदर्शन. मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची आज बैठक. संध्याकाळी 5 वाजता शिवसेना कार्यालयात बैठकीचं आयोजन. नगर परिषदेचे उपसभापती सचिन अहिर शिवसेनेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या. सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य. नाशिक शहरातील खड्ड्यांवरनं फडणवीसांची 7 तारखेला आढावा बैठक. 7 तारखेची महासभा रद्द करून 8 तारखेला महासभा घेतली जाणार. आढावा बैठकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. राज ठाकरेंची नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात झाडांना खिळे मारल्याचा फोटो. मनसे नेते संदीप देशपांडेंकडून ट्विट. सिमेंट भरणारे उद्यान अधीक्षक झाडावरती खिळे मारायला लागले. झाडांना खिळे ठोकणं पालिकेच्या नियमात नाही. देशपांडेंचं ट्विट. ठाकरेंच्या सेनेचे विनायक राऊत यांचं कौटुंबिक वादाचं प्रकरण. काल कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण. आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या सीजेपीची बैठक होणार. अभिजित तिपकेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. पुढची दिशा ठरवण्यासाठी सीजेपीची बैठक होणार. आशुतोष रांका आणि सौरव दास छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. मुंबईतील तरुणांच्या आंदोलनानंतर बॅनरबाजी. मी जेन्झी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे अशी बॅनरबाजी. शिक्षणाचा मान, भारत सरकारचा सन्मान असा देखील बॅनरवरती आशय. सरसंघचालक मोहन भागवत 2000 जेन्झींसोबत संवाद साधणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर लावल्याची चर्चा. भायखळ्यातील महापौर बंगल्यात सुविधांसाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार. एप्रिल 2026 मध्ये 3,40,00,000 रुपये खर्च केल्यानंतरही पुन्हा खर्च. सोयी सुविधांसाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्च करणार. पालिका प्रशासनानं 2,89,00,000 निविदा मागवल्या. पुन्हा पाहूयात बातम्या महाफास्ट. अयोध्येतील राम दरबार दर्शनासाठी विशेष पास पद्धत पूर्णपणे बंद. नव्या निर्णयामुळे भाविकांना राम दरबार दर्शनासाठी कोणताही पास काढावा लागणार नाही. आता सर्व भाविकांना सामान्य रांगेतून रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर थेट राम दरबाराचं दर्शन घेता येणार. नाशिकच्या इगतपुरीत आदिवासी वृद्ध महिलेला झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ. खोदलेल्या रस्त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू न शकल्यामुळे वृद्ध महिलेला झोळीतून नेण्यात आलं. रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील एकता नगर चौकात मोठमोठे खड्डे. शिवसेनेचे नगरसेवक सूरज मराठे आणि नगरसेविका ज्योती मराठे यांच्या जनसंपर्क कार्यालयालगतच खड्ड्यांचा प्रश्न कायम. डोंबिवली पूर्वेतील झेंडा चौकात खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यामुळे रिक्षाचालक, दुचाकीस्वार, वाहनधारकांची तारेवरची कसरत. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला. रस्ते दुरुस्तीसाठी रोड रोलर नावापुरता उभा. नागरिकांमध्ये नाराजी. बुलढाण्यामध्ये एसटी चालकानं रस्त्यावरच्या खड्ड्यांचा व्हिडिओ करत आपबीती सांगितली. बुलढाणा ते सौलानी मार्गावर खड्डेच खड्डे. शाळकरी मुलांना मोठी अडचण. अपघाताची शक्यता. रत्नागिरीच्या कुंभारली घाटातील रस्त्याची मोठी दुरवस्था. सततच्या पावसामुळे रस्त्यावरती मोठे आणि खोल खड्डे पडलेत. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याचं कोटिंग पूर्णपणे निघालंय. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका. नांदेडच्या कंधारमधील मसलगा गावातील जिल्हा परिषदेची शाळा धोकादायक. छतामधून पावसाचं पाणी गळून वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत असल्याचं समोर. पालक आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त. तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी. कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात मध्यरात्री भीषण अपघात. खडीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्यामुळे कार उलटली. अपघातात 5 जण गंभीर जखमी. पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात. कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. अपघातामध्ये ट्रक उलटला आणि ट्रकच्या खाली एक कार आली. सुदैवाने जीवितहानी नाही. महामार्गावरची वाहतूक कोंडी. खेड तालुक्यातील वाकीजवळ अपघात झाला.